हरी प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही सत्व रज तम बाधा नवे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही देव भक्तपण तुका म्हणे नये भिन्न अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांचा वार करे संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम मातृसुताय विद्महे अनुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानेप मच्छिंद्र राध्याम चौरंगी रेवणाक भरतरी सज्ञाम भूम्या बुबुर्वणवणात सिद्धाम श्री कृष्ण चरणार्पणमस्तु प्रारब्ध क्रियमान
प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनी अंतर्बाही विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ. निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर. पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचा आराध्य श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब तुळजाभवानी माता रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड, विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावा संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढे तुळस आहे, हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला उहान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू. तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय दुसरे होतील काय. राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून गायनाचार्य मृदुंगाचार्य विणेकरी सर्व टाळकरी माळकरी वारकरी सेवेकरी समस्त गावकरी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आणि साऊंड सिस्टम आणि सर्व हा जो परिवार आहे त्या परिवाराला धन्यवाद देतो. पांगरकर परिवार ज्यांनी बाबांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विठ्ठल आपल्या सगळ्यांना नमस्कार करून आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. अभंग गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सत्य बोलले, विलक्षण बोलले आणि परिणामकारक बोलले. थोडा अभंगाचा मी भावार्थ मांडतो आणि थोडीशी अंत्येष्टी सांगून अभंगाकडे प्रवृत्त होतो. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. जो देवाची भक्ती करतो त्याला प्रारब्ध संचित क्रियमान हे लागू पडत नाही. कारण का, अवघा देवची झाला पाही भरोनी अंतर्बाही. सत्व रज तम बाधा नवे हरिभक्तासी कदा. का, अवघा देवची झाला पाही भरोनी अंतर्बाही. देव भक्तपण पण हे कधी साध्य होईल. देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. एकरूपता तयार झाली पाहिजे देव आणि भक्ताची. अवघा देवची झाला पाही भरोणी अंतर्बाही. सत्य बोललेत, विलक्षण बोललेत तुकोबा आणि परिणामकारक बोलले. म्हणून माणसाने बोलताना कधी सत्य बोलावं, ते बोलणं विलक्षण असावं आणि ते बोलणं परिणामकारक असावं. आपण जे बोलतो ते सत्यही नसतं, विलक्षणही नसतं आणि परिणामकारकही नसतं. आपलं बोलणं असत्य जर असेल तर परिणाम होतील, ते विलक्षण नाही, परिणाम होतील. काय परिणाम होतील? एखाद्याचं वाईट तरी होईल, नाही तर एखाद्याचं मन तरी दुखेल. म्हणून बोलणं बोलत असताना, कुणाशी संवाद साधत असताना या 3 गोष्टी फार जपल्या पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अभंगामध्ये ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सत्य बोलले, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, हे सत्य आहे. विलक्षण आहे. विलक्षण काय का, सर्वसाधारण संसारिक आपल्या जीवांना भोग भोगून संपवावे लागतात. प्रारब्ध आहे, संचित आहे, क्रियमान पण आहे. म्हणून भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, त्यांच्या आयुष्यामध्ये ते नसतं. म्हणून हे बोलणं सत्य आहे. विलक्षण काय आहे, आपल्याला सर्व भोग भोगून संपवावे लागतात पण साधू संतांना देव भक्ताला नाही, हे विलक्षण आहे. आणि परिणामकारक काय, जर आपण देवाची भक्ती केली तर आपली सुद्धा त्यातनं सुटका होऊ शकते, हा परिणाम आहे. विठ्ठल थोडासा कार्यक्रमाचा परिहार देतो आणि माझ्या विषयाकडे प्रवृत्त होतो. 1 वर्ष झालं ज्याला आपण व्यवहारी भाषेमधून श्राद्ध म्हणतो. आता श्राद्ध हा व्यवहारातला शब्द आहे. नावही फार गोड आहे बाबांचं. रंगनाथ विठोबा पांगरकर आयुष्य कष्टामध्ये घातलं आणि वयाच्या 80व्या वर्षी
आपला देह त्यांनी ठेवला, इहलोकीची यात्रा संपवली आणि 10व्याच्या नंतर दशक्रिया विधीच्या नंतर त्यांच्या परलोकीचा प्रवास सुरू झाला होता. पूर्ण तो वर्षभर प्रवास सुरू होता. आज त्यांच्या प्रवासाला विराम मिळतोय, थांबतोय तो प्रवास. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, काय गोड बोलतात माऊली. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. मी नेहमी सांगतो, मनुष्य जसे जुने फाटलेले कपडे काढून टाकतो, नवीन कपडे धारण करतो, त्याचप्रमाणे रंगनाथ बाबांच्या आत्म्याने 1 वर्षापूर्वी जुन्या फाटलेल्या कपड्यांसारखं शरीर टाकून दिलं आणि आज वर्षश्राद्धानंतर बाबांच्या आत्म्याला नवीन कपड्यांसारखं नवीन शरीर प्राप्त झालं. हे माझं नाहीये, माऊलींचं आहे. पण हे जर लक्षात राहिलं नसेल तर पुढचं वाक्य अंडरलाईन करा. आत्म्यासी नाही मरण, मरण तर शरीराला आहे. आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण. गीतेमध्ये श्लोक आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. त्या आत्म्याला प्रारंभ नाही, त्याला मध्य नाही, त्याला अंत नाही. सत्व रज तम गुणांचा आत्मा सगळ्यांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे आणि हे जे कर्म आपण करतोय ते आत्म्याच्या तृप्तीसाठी. आता मला खरंच सांगा, बाबा बघायला आहेत का? रंगनाथ बाबा बघायला आहेत का? नाही, फक्त फोटो प्रतिमा आहे त्यांची, मग ते बघायला नाही. कशाला ब्राह्मण बोलून आम्ही पिंडदान केलं? बरं आता ते ऐकायला आहेत का सांगा मला? नाहीयेत, तरी माझं कीर्तन ठेवलं. आता ते अनुभवायला आहेत का? नाहीयेत, तरी लोकांना जेव घालायचं का करायचं? हे सगळं त्याची कार्यकारण मीमांसा जी आहे ती अंत्येष्टीच्या विधीमध्ये आलेली आहे. माणूस किती जगतो याच्यापेक्षा कसा जगतो ते फार महत्वाचं आहे. म्हणून आयुष्य थोडं जरी असलं तरी चालेल, पण थोडे परी निरे, तुकोबा बोलतात. थोडं पाहिजे पण शुद्ध पाहिजे. आयुष्य किती आहे हे आपल्याला माहित नाही. काय बोललो मी? आयुष्य किती आपल्याला माहित नाही, पण ते आयुष्य मिळालंय ना, जे मिळालंय ते कसं जगावं हे आपल्या हातात आहे ना. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जायचणे. जायचंच आहे, एक ना एक दिवस जायचंय. उद्या जाऊ द्या, उद्याचा काय विषय. कटू बोलतो पण सत्य बोलतो. न जाणे आजची भेट आपली शेवटची भेट ठरू शकते. तुमचं काय मत आहे मला माहित. आजची भेट आपली शेवटची भेट ठरू शकते. एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून जे मिळालंय ना ते स्वीकारलं पाहिजे. तक्रार करीत जीवन जगू नका. हे जुने लोक शिकलेले नव्हते बाबांसारखे, रंगनाथ बाबांसारखे जे काही लोक शिकलेले नव्हते, पण कसं जगावं ना हे त्यांना नक्कीच कळलं होतं. आता लोक शिकलेत, स्वतःला ज्ञानी म्हणून घेतायत. पण एक सांगू तुम्हाला, कितीही पुस्तकं वाचले, कितीही पदव्या घेतल्या, कितीही बखळ पैसा कमवला आणि एखादा म्हणतो मला गुरुची गरज नाहीये, माझ्याकडे फार ज्ञान आहे, मी फार हुशार आहे. पण एक सांगू, माणसाशी माणसाने माणसासारखं वागावं याची अक्कल ज्याला आयुष्यभर आली नाही तो किती शिकला तरी अज्ञानीच आहे. मी सोपं बोलतोय, साधं बोलतोय, सत्य बोलतोय, विलक्षण बोलतोय आणि परिणामकारक बोलतोय. माणसाशी माणसाने माणसासारखं वागावं याची अक्कलच आली नाही तर किती शिकली तर अज्ञानी आहे. विहितगाव आणि वडनेर आमच्याकडं एरिया आहे. त्या रस्त्याने जात असताना गर्दी कशाची म्हणून मी थांबलो. तिथं अपघात झालेला एक तरुण मुलगा, पण बॅग होती, त्याचा डबा सुद्धा फुटलाय, सांडलाय, भाजी पोळी विखुरलेली आहे, त्याची पाण्याची बाटली फुटली आहे, त्याच्या पायाला मार लागला आणि पाय मोडला डोक्याला. आणि तो मोबाईल फुटल्यामुळं हात जोडून म्हणत होता, मी माझ्या बाबांचा नंबर सांगतो, माझ्या भावाचा सांगतो, नाही तर आईचा सांगतो, तेवढा फोन, मला मरायचं नाही, मला दवाखान्यात न्या ना. असं तो म्हणत असताना सुद्धा लोकांना त्याचा परिणाम होत नव्हता. लोक मोबाईल घेऊन शूटिंग, व्हिडिओ आणि फोटो काढत होते. विचार करा बरं. आणि सगळे शर्ट इन केलेले होते, कोणी सुटाबुटात होतं, कोणी कसं सुशिक्षित होते. तुम्हाला मला काय सांगायचं ते लक्षात येत आहे. अरे तो जो पडलाय तो माझा भाऊ असता तर, माझा मुलगा असता तर आपण असं सोडलं असतं त्याला. मला वाईट वाटलं. अरे तुम्हाला इतके पत्थर दिलाचे माणसं तुम्ही झाले, बाजूला व्हा. मी गाडीत टाकलं, दवाखान्यामध्ये नेलं, 2 महिने झाले. त्याच्या आईचा फोन आला होता, म्हणे महाराज डॉक्टर म्हणले अर्धा तास जर लेट झालं असतं तर पेशंट मिळालं नसतं, कारण का मेंदूला लागून रक्तप्रवाह खूप झाला होता, ऑपरेशन सक्सेस झालं, आता तो ठणठणीत बरा आहे, कामावर जातो. काय केलं मी त्या दिवशी? मला जप करायला वेळच नाही मिळाला, कारण 1.5 तास माझा त्याच्यात गेला. मग त्या दिवशी मी जप केलाच नाही.
पण श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे मस्तक टेकून म्हणालो, महाराज आज कुणाचा तरी जीव वाचला ना, जीवाची सेवा घडली ना, ती शिवाला पोहोचली. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, याची ज्याला अक्कल आली तो खरा ज्ञानी आहे. शिकला नाही तरी चालेल. विठ्ठल अहो, एकनाथ महाराजांना गाढवातही देव दिसला. मंदिरात अंतरात तोच नांदताय. मंदिरात मूर्तीची पूजा करतो आणि बाहेर गेलं का कोणाचं तरी अंतकरण दुखवतो. डोंगरेजी महाराज बोलायचे, डोंगरेजी महाराजच होते, त्यांच्यासारखं नाही होणं. ते म्हणायचे, आपल्या बोलण्याने एखाद्याचं हृदय जर जळालं ना, आपल्या बोलण्याने एखाद्याचं हृदय जर जळालं तर एक मंदिर जाळण्याचं पाप आपल्याला लागत असतं. कारण तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. मी कनेक्ट करून देतोय, विषयाचं कॉम्बिनेशन करून देतोय. का करायचं हे सगळं बाबा नसताना सुद्धा त्याचं कारण एकच आहे, हे जीवाच्या तृप्तीसाठी करायचं आहे. कारण जीव जाताना तो जीव कसा गेला आपल्याला माहित नाही. मरणासंद झालेला माणूस, त्याची वासना शिल्लक आहे, त्याची इच्छा शिल्लक आहे, मृत्यू समय त्याची वृत्ती कशी आहे हे आपल्याला माहित नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? शास्त्र बोलतं अंतिमती सा गती. म्हणजे काय? हे बारीक आहे का? थोडासा किचकट विषय, पण मी सोपा करून सांगतो. आणि हे सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. माझी जबाबदारी आहे. मला जर श्राद्धाला बोलवलं तर मी थोडंसं श्राद्ध सांगितलं पाहिजे, आणि नाही सांगितलं तर ते मला पाप आहे, तुम्हाला थोडी आहे. म्हणून ऐका थोडस. अंत्येष्टी, मृत्यू नंतरचा संस्कार का करायचं? अंतिमती सा गती. जीव जाताना मती कशी आहे, बुद्धी कशी आहे, विचार कसा आहे, हे फार महत्वाचं आहे. राजस, तामस आणि सात्विक, आणि पुढे सांगितली वासना. आता ह्या चारींपैकी जीव कसा गेलाय माहित नाही. राजसमतीत जीव गेला असेल तर जीवाला अधोगती आहे, हे माझं नाही, शास्त्र सांगतं. तामसमतीमध्ये जीव गेला असेल तर अधोगती जीवाला आहे. वासनेमध्ये जीव गेला असेल तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. पण ऐका ना, सात्विक मतीमध्ये जीव गेला असेल तर आजच्या अभंगाला फार हे गोड आहे. पहा, देवभक्त पण तुका म्हणे नोय भिन्न. एक रूप होऊन जातो तो, त्याला परत परत इथे यायची गरज नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. त्याच्या जन्म मृत्यूचे फेरे खंडित होतात, पण कधी? सात्विक मतीत गेल्यावर. आता ही राजस, तामस, सात्विक आणि वासना काय भानगड आहे? राजसमती म्हणजे काय? राजसमती म्हणजे रावण, तामसमती म्हणजे कुंभकर्ण, सात्विक मती म्हणजे विभीषण, आणि वासना म्हणजे त्यांची बहीण शूर्पणखा. आता कळलं का? ही मती आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, राजस, तामस, सात्विक, या तीन मतीचे लोक असतात. त्याच्यात आमच्या तुलसीदासांनी 9 प्रकार पाडले. काक, बक, दादूर, उलूक, ऐसे हे सब लोक, भले बिचारे शुक पिक मयूर राजहंस ये लोक. दिसायला माणसं आहे, पण प्रकार कसे पाडलेत पहा. राजस, तामस, सात्विक. तुकोबा बोलतात हे 3 गुण आहेत, ही 3 प्रकारची मती बुद्धी आहे. पण आमच्या तुलसीदासांनी काक माणूस आहे, पण कावळ्याच्या प्रकारातला आहे. काक कावळ्याच्या प्रकारातली माणसं असतात, कधी त्यांना चांगलं दिसतच नाही, घाणच दिसणार. एका झाडावर पोपट आणि कावळा बसला आणि तिथं पांढऱ्या शुभ्र रंगाचा घोडा चरत आला. पोपट नाचून म्हणाला, कावळे दादा किती सुंदर घोडा आहे, पाय ना, पांढरा शुभ्र आहे, कुठं डाग सुद्धा नाही. कावळा म्हटला, हट कसला चांगला, कुठं त्याला टिचर पडलं नाही. म्हणला, का चोच मारायला जागा नाही मला. हे कावळ्याच्या प्रकारातली लोक आहे. दिसायला माणसं आहे, पण प्रकार कोणता आहे? काक. म्हणून ते कुठं तरी चोच मारतील, कुठं तरी खोडी काढतील. कीर्तन चांगलं होतं पण बाबा धड नव्हता, समजायचं कावळ्याचा प्रकार आहे. चला पुढं. बक बगळ्याच्या प्रकारातली आहे. बगळा मेला कुठल्या प्रकारचा साबण वापरतो काय माहित नाही हो. तुम्ही पहा किती शुभ्र आहे, कुठली पावडर वापरतो, कुठला साबण वापरतो, अजून काय ते रिन आला काय माहित नाही, पण शुभ्र आहे. पण बगळ्याच्या प्रकारातली लोक, बगळा काय करतो माहितीये का? पाण्यात जातो, एक पायावर उभा राहतो, हलत नाही, डुलत नाही.
मासे राहतात पाण्यातले, त्या माशांना वाटतं कोणीतरी महात्मा आला आणि एका पायावर उभा राहिला रे पाण्यात तापाला, आपण दर्शनाला गेलं पाहिजे. कोणाला वाटलं? माशांना. बगळ्याच्या प्रकाराचे लोक असतात. आव आणायचा महात्म्याचा, एक पाय वर केला, एका पायावर उभा राहिला छानपैकी, ते मासे गेले, दर्शनाला गेले. आता मासा पायाजवळ दर्शनाला गेला का बगळ्याने चोच घालायची आणि एक एक मासा खाऊन टाकायचा. तसे समाजामध्ये बगळ्याच्या प्रकाराचे लोक असतात. गळ्यात तुळशीची लाकडं, आतून हारीशी वाकडं, कधी सुधरतील अशी माकडं. मी नाही बोलत, तुकडोजी बाबा बोल. हे बगळ्याच्या प्रकाराचे आहे. वेश बदलला, माळा घातल्या, कपडे भगवे घातले, दाढी जटा वाढवली म्हणजे तू साधूच होतो असं नाही. तुकोबांनी प्रहार केला. म्हणून बोलू का, ज्ञानोबा आमची आई आहे आणि तुकोबा आमचा बाप आहे. आई जवळ घेऊन अंजारून गोंजारून सांगते, बेटा चॉकलेट खाऊ नये रे, चॉकलेट खाल्ले तर दात किडतात, दात लवकर पडले तर तू चांगला दिसशील का. ही माऊलींची भाषा आहे. आणि तुकोबा म्हणते ऐकत नाही ना, तुला फटकार देतो, पुढे शिंदळीचे रडतील फटकाय. अरे पंढरीच्या वारीला जातो, तिकडं संत पंगत जेव घालतो आणि घरी बायकोच्या भांडणाने तुझे आईबाप उपाशी झोपतात. अरे करंट्या झाडावरी मुंगळा, करियेऱ्या झाऱ्या, तैशा वाऱ्या केल्या पंढरीच्या. हा काय फटका? म्हणजे बाप ओरडतो, बाप फटका देतो आणि आई जवळ घेते. म्हणून बोलू का, ज्ञानोबा आई आहे आणि तुकोबा आमचे बाप आहे. विठ्ठल ऐका, काक बक दादूर बेडकाच्या प्रकाराचे लोक असतात. नुसती डराव डराव, काहीच नाही. वैफल चर्चा. सकाळी उठल्या उठल्या काय चौकात जायचं, तंबाखूला चुना लावता लावता म्हणायचं प्रधानमंत्र्याचं चुकलं बरं का, म्हणजे त्याला तिकडं कळलं नाही, हे ह्याला इकडं कळलं. नुसती डराव डराव. त्या वैफल चर्चेला कुठल्याही प्रकारची फलश्रुती नाही, काही नाही. माझा विषय चाललाय सत्य बोलावं, विलक्षण बोलावं, परिणामकारक बोलावं, हे प्रकार आहेत. आणि ह्या कोणत्या प्रकारामध्ये जीव गेला तर त्याला ऊर्ध्वगती, कोणत्या प्रकारात जीव गेला तर त्याला अधोगती प्राप्त होते, हे सांगत असताना थोडासा विषय माझा इथं आलाय. काक बक दादूर उलूक, काही वट वाघळाच्या प्रकाराचे लोक असतात. वट वाघळाला सूर्यच मान्य नाही, तो म्हणतो जगात सूर्यच नाही. कारण वट वाघूळ जे असतं ते दुपारी नाही संध्याकाळीच बाहेर पडतं. असे काही वट वाघळाच्या प्रकाराचे लोक आहे, दिवसभर पसारतात, संध्याकाळी बाहेर पडतात आणि वरतून म्हणतात जगात देव नाही. जसं वट वाघळाला सूर्य मान्य नाही, तसं काही वट वाघळाच्या प्रकारातली लोक जे म्हणतात देव नाही. उलूक ऐसे हे सब लोग. आता पुढं जरा बरे म्हटलंय बर का, भले बिचारे शुक पिक मयूर राजहंस ये लोग. शुक माने पोपट बर का. काही काही पोपटाच्या प्रकाराचे असतात, वेळ कमी आहे. काही काही मोराच्या प्रकाराचे असतात. पोपट बरा, मोर बरा. मोर हा दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो, अशा प्रकारातले लोक असतात. पाऊस येणार असला का मोर नाचायला सुरुवात करतो, हे मोराच्या प्रकारातले. म्हणजे दुसऱ्याने गाडी घेतली का याला पण आनंद होतो, फार अभिनंदन बरं का तुमचं. आमची आई कधी मध्ये आजारी पडते, आम्हाला द्याल का गाडी संध्याकाळची, लागली तर तोंडा हो न्या ना, हक्काने न्या, जवळच आपण जवळ जवळ राहतो ना, धर्मभाव आहे तो, न्या ना कधी पण. दुसऱ्याच्या सुखात जो सुख मानतो तो मोराच्या प्रकाराचा आहे. आणि एक सांगू, राजहंस ये लोक, राजहंसासारखं माणसाने राहावं. तुलसीदास बोलतात, राजहंसा पुढे पाणी आणि दूध जर एकत्र केलं आणि ठेवलं, दूध पाणी एकत्र करून जर राजहंसा पुढे ठेवलं तर तो चोच पाण्यात, त्या दुधात आणि पाणी मिश्रित जे लिक्विड आहे, जे द्रव्य आहे त्याच्यामध्ये घालतो आणि बरोबर त्या दूध पाणी एकत्र असताना दूध त्या चोचीने ओढून घेतो आणि नितळ पाणी शिल्लक ठेवतो. त्याचप्रमाणे फलकट तो संसार, येथे सार भगवंत. कळते तुम्हाला? संसार ज्याला फलकटासारखा आहे, टरफलासारखा आहे, आणि सार ज्याला भगवंतासारखा आहे. जसं शेंगा, भुईमुंगाच्या शेंगा फोडल्यानंतर तुम्ही, बरोबर आहे ना, इकडे शेतकरी आहे, मी पण शेती करतो. आता भुईमुंग येईल आमचा 2-4 दिवसामध्ये, शेवटचं पाणी दिलं त्याला. आता सगळ्यांना पाठ आहे कारण इथं शेती आहे. भुईमुंगाच्या शेंगा आमच्या माता भगिनी फोडतात, बरोबर आहे ना. शेंगा फोडतात, टरफल तव्यावर भाजतात आणि शेंगदाणे टाकून देतात, बरोबर आहे ना. जागा आहे ना सगळ्या? तिथं बरोबर कळतं काय घ्यावं काय टाकावं. फलकट तो संसार, बरोबर आहे ना. जागा आहे ना सगळ्या? तिथं बरोबर कळतं काय घ्यावं काय टाकावं.
फलकट तो संसार येथे सार भगवंत. म्हणजे राजहंसाच्या प्रकारातली काही माणसं असतात. पण चला इकडं या अगोदरच्या विषयाकडं. मी इथून विषय थोडासा बाजूला नेला पण गरजेचा होता. भजन करा विठ्ठल. ऐका, राजस मतीत मरू नये. जन्म कुठं व्हावा, कुठल्या तिथीला व्हावा, कुठल्या नक्षत्राला व्हावा, कुठल्या वाराला व्हावा, कुठल्या कुळात व्हावा, कुठल्या देशात व्हावा, गंगेच्या कुठल्या तीरावर व्हावा, हे जितकं महत्वाचं आहे तितका तुमचा मृत्यू कसा असावा हे फार महत्वाचं आहे. राजसमती मध्ये जर मरत असेल तर फक्त तो स्वतःचा विचार करत होता आयुष्यभर. राजसमती म्हणजे काय? रावणाची मती. रावणाकडे 80,000 बायका असताना सुद्धा त्याने सीतेवरती वाईट दृष्टी नजर ठेवली. ही वृत्ती कोणती आहे? हे राजसमती आहे. राजसमतीची लोक म्हणतात तुम्ही रावण, रामायण, महाभारत हे कशाला सांगता हो? आता रावण तर राहिला नाही, रावण मेला, रामाने मारला. रावण मेला नाही अजून, रावण जिवंत आहे. रावण कोणी व्यक्तिरेखा नाही, ती एक प्रवृत्ती आहे. रावण जर पाहायचा असेल तर गुपचूप आपल्या घरातून पाहायचं, खिडकीतून. तो बांधाने जर चालला ना, बांधच म्हणते ना इकडं, बांधाने जर चालला ना, आपल्या वावरातली हरळण काँग्रेस उपटीतून दुसऱ्याच्या वावरात फेकितो. समजायचा रावणाचा सक्का मावस भाऊ. जो दर दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळतात पण तो मेला मरत नाही का? अंतरंगामधला षडरिपू नावाचा, अहंकार नावाचा रावण जोपर्यंत जात नाही, राजसी मती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत रावण प्रवृत्ती खल्लास होणार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, राम घडवावा लागतो, रावण आपोआप तयार होतो. पावलो पावली तुम्हाला रावणी प्रवृत्तीचे लोक दिसतील पण राम प्रवृत्तीची लोक कमी आहे. म्हणून शाळेत मुलगा निघाला तर त्याला एखादी पोळी थोडी भाजी जास्तीची द्यावी. हे आईचं काम आहे. ती म्हणली, आई एक भाजी, थोडीशी भाजी ने एक पोळी मला बास होती, तू कालपासून मला 2 पोळ्यां जास्तीची भाजी का देते ग? ती म्हणती, बेटा लक्षात ठेव, जर यदा कदाचित एखादा गरीब असेल तुझ्या वर्गात, शाळेत, त्याने डबा आणला नसेल, त्याची आई आजारी असेल, तर तुझ्या डब्यातली एक पोळी आणि अर्धी भाजी त्याला तू देत जा. हे राम घडवू नये. हे काय? राम घडवू नये. राम आणि रावण फरक आहे. रावण कोण? जो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला दुःखाच्या खाईत लोटतो, तो आहे रावण. आणि जो दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला वनवासात जाऊन त्रास करून घेतो, तो राम. विठ्ठल. राजसमती ही रावणाची आहे. किती असलं तर ह्या लोकांना कमीच आहे. त्यांची आयुष्यभर हावहाव धावधाव थांबतच नाही. मराठीत सांगायचं ठरलं, रावण प्रवृत्ती म्हणजे काय? ऑनली फॉर मी. मराठीत सांगावं लागतं कधी कधी, फक्त मलाच पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळ झालं तरी चालेल. ही कोणती वृत्ती आहे? ही रावणाची प्रवृत्ती आहे. आणि अशा प्रवृत्तीमध्ये जीव गेला तर त्या जीवाला अधोगती आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल काय किरकिर लावली या बाबाने आल्यापासून, अधोगती ऊर्ध्वगती, कोणत्या मतीत जावं, कोणत्या वृत्तीत जावं. अरे हे गरजेचं आहे, हे काय ऐकायचंय, कारण आपल्याला सुद्धा एक दिवस मरायचंय ना, आहे की नाही? मरायचं एक दिवस, ही मनस्थिती झाली पाहिजे ना. लोक म्हणतात त्याला मरण आलं, त्याला मरण आलं. मरण येत नसतं, पहिलं डोक्यातून काढून टाका. कोण सांगितलं मरण येतं? मरण येत नसतं. मनुष्याचा जन्म झाल्याबरोबर त्याचा मृत्यू त्याच्या सोबतच तो घेऊन फिरत असतो. प्रमाण आहे त्याला. जन्म मृत्यूची या लाटी, अध्याय 12 श्लोक 7. काय गोड बोलता माऊली. जन्म मृत्यूची या लाटी, जळंबती या सृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे झाले, म्हणून गा पांडवा, मूर्तीची या मेळवा, तयांची या गावा, मी धावतू आलो. किती गोड आहे. असं वाटतं काय बोलू नये, ओव्याच म्हणाव्या, इतकी सुंदर आहे ज्ञानेश्वरी. जगातल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, राजसमतीत मरू नये, रावणाची मती आहे. तामसमतीत मरू नये, ही कुंभकर्णाची मती आहे. कुंभकर्ण माहिती आहे ना, नुसता खायचा आणि झोपायचा. त्याच्यासाठी ओवी माऊलीने दिली, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे, संसार तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी का दौडिता माणूसपणा. ही तामसी मती. आणि सात्विक मती म्हणजे विभीषणाची मती आहे. कोण गेलं शरण रामाला? रावण नाही गेला, कुंभकर्ण नाही गेला, विभीषण शरण गेला. ही सात्विक मती आहे. आणि अशी मती पाहिजे अंतकाळाला. जर प्रापंचिक तुमच्या मनामध्ये विचार असेल अंतकाळाला, तर तो जीव पुन्हा प्रपंचातच येऊन पडतो. पण परमार्थिक विचार असेल तर तो परमात्माशी एकरूप होऊन जातो. म्हणून सात्विक मती पाहिजे. राजस नको, तामस नको, मती सात्विक पाहिजे. आणि चुकूनही वासनेत मरू नये. इच्छा परवडली ती शास्त्राला मान्य आहे, पण वासना ही शास्त्रबाह्य आहे.
ती शास्त्राला चालत नाही. वासना कोण आहे? या तिघांची बहीण आहे. मी तिघ जण बोललो, राजस तामस सात्विक. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिघ भाऊ. आणि त्यांची एक बहीण होती शूर्पणखा, तिचं नाव वासना. शूर्पणखा दिसायला स्मार्ट होती, दिसायला सुंदर होती, पण तिचे जे नख आहे ना ते सुपासारखे वाढलेले लांब लांब होते. म्हणून नख वाढवायची फॅशन कोणी आणली सांगा? कळतंय तुम्हाला? नख वाढू नये, नख बोटापर्यंत असतील तर ती इच्छा आहे. नख बोटाच्या पुढे जायला लागले का ते वासनेत कन्वर्ट होता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राजस नको, तामस नको, वासना पण नको. सात्विक मती जावं अंती मती सागती. पण अजून काय माझं समाधान झालं नाही. मती जशी असेल तशी त्या जीवाला गती आहे. मगाच पासून गतीचा विषय चालला, मतीचा विषय चालला. गती म्हणजे काय? दोन प्रकारची मृत्यूनंतर जीवाला मिळते. एक अधोगती आहे, एक ऊर्ध्वगती आहे. हरिविना जन्मतो नरकची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हे यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविना जन्म नरकाची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविना जन्माची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. मी मगाशीच बोललो, माऊलींनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं इथं दिली. अधोगती म्हणजे काय? हरिविना जन्मतो नरकची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. खितपत पडणं अधोगती आहे. आणि गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. मी हे जे बोलतोय ना, हे अंत्येष्टी सांगता सांगता मी अभंगावरही चिंतन मांडतोय. मला फक्त विषयाची संगती लावित लावित पुढे जायचंय. लक्ष द्या. ऊर्ध्वगती म्हणजे काय? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. अधोगती म्हणजे काय? हिन योनीमध्ये जाणं. जसं सापाचा जन्म आहे, सापाचा जन्म अधोगती आहे. का बरं? सापाला मारताना तुम्ही पहा, शेपटीवर मारत नाही, पोटावर मारत नाही, पाठीवर मारत नाही. कुठं मारतात? यारे यारे लहान थोर, तोंड ठेचा बरोबर. सापाचं तोंड ठेचून मारतात. काय कारण? बरं मला उत्तर द्या. साप सजीव का निर्जीव? सजीव आहे. हा, जीव आहे ना तो, फक्त बोलता येत नाही त्याला. तडफडून म्हणतो देवा, पाठी पोटावर मारला असतं तर सरपटत कसा तरी जगलो असतो रे. अरे हे लोक तोंड ठेचून मारताय रे, तुला दया कशी येत नाही? देवाला दया आली, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणला काय करू रे जीवा, तुला मनुष्य जन्म मागचा दिला होता, तू कधीच तोंडाचा वापर चांगला केला नाही, आता तोंड ठेचून मर. ती अधोगती आहे. कळतंय? हरिविना जन्मतो नरकची पैदाना. कुणी पाहिला नरक? कुणी पाहिला स्वर्ग? तुम्ही पाहिलाय का नरक? स्वर्ग पाहिलाय का? मी तर नाही पाहिला अजून, कारण मी मरेल नाही ना. मेल्याशिवाय दिसत नाही, बरोबर आहे ना? जुने लोक मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मग गप्पा कशा मारायच्या? आमच्या स्वामी चरित्रातली ओवी आहे, इहलोकी जे जे करावे. काय गोड ओवी आहे. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. पुढचं वाक्य अंडरलाईन करा. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. दुष्कर्म भोगावे ही अधोगती आहे, आणि सत्कर्म सुख भोगावे ही ऊर्ध्वगती आहे. पांडव गेले ती ऊर्ध्वगती, सोप्प सांगतो. कौरव गेले ती अधोगती. कळतंय का? कळतंय ना? माना हलवा नाही तर 2 पर्यंत सोडणार नाही. होच म्हणायला लावेल मी तुम्हाला. हिरण्यकश्यपू गेला अधोगती, प्रल्हाद गेला ऊर्ध्वगती. अजून सांगतो. धुंदुकारी गेला वाईट कर्म करून अधोगती. श्रीमद भागवत महापुराण उद्यापासून माझं चालू होत आहे. धुंदुकारी गेला वाईट कृत्य कर्म करून अधोगती, पण गोकर्णाने त्याला श्रीमद भागवत कथा ऐकवून दिली ती ऊर्ध्वगती. कळतंय का नाही? परत दृष्टांत द्यायला लागेल. बरं जाऊ द्या. अधोगती सांगतो. डुक्कर पाहिलं का तुम्ही? रस्त्याच्या कडेला असतं पा, घाणीत गटारीत. त्याला कधी चांगलं आवडतच नाही. कोणाला? डुकराला.
डुकराचं तोंड घाणीत पडलं. हरिविना जन्म तो नरकची पैदाणा. मग नरक इथंच आहे, फक्त उघडे डोळे ठेवून बघायचं. डुक्कर कोण आहे? सजीवच आहे ना. मग त्याला घाणीत तोंड टाकून त्या नरकात का टाकलं देवाने? त्याचं कारण आहे, या डुकराला अगोदर माणसाचा जन्म दिला होता, पण त्याने गटार आमोशा आणि 31 डिसेंबर साजरी केली होती. लक्षात येतंय का तुमच्या? मी फार सोपं सांगतोय. हरिविना जन्म तो नरकची पैदाण. तू तोंडाचा वापर चांगला केला नाही ना, जे खायला पाहिजे ते खाल्लं नाही, जे प्यायला पाहिजे ते पेलं नाही, आता घाणीत तोंड टाकून पड. हे तुझं कर्म आहे ना. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. तुम्ही सुकृत जरी केलं तर तुम्हाला तिथूनच जायचं, आणि दुष्कृत वाईट केलं तरी तिथूनच जायचंय. आम्हाला आता इथून जर मुंबईला जायचं असेल तर मधली गावं टाळता येतील का सांगा? ते गावं लागणारच आहे ना. तसं स्वर्गाला जा, तुम्ही देवलोकी जा, तुम्ही वैकुंठाला जा, त्याच्यावर 1 नंबरला आहे गोलोक. त्याचा स्वामी कृष्ण परमात्मा आहे. तो गाईच्या गोतवळ्यात, गोपिकांच्या गोतवळ्यात बसलेला आहे. वैकुंठाच्याही वर आहे गोलोक. हे पुरुषोत्तम मास अधिक मासाच्या पोथीमध्ये आहे. फार सुंदर वर्णन आहे. तुम्ही कुठेही जा, पण रस्ता तिथूनच आहे. पाप्याला सुद्धा तिथूनच जायचं, पुण्यवानाला सुद्धा तिथूनच जायचं. मी अधोगती आणि ऊर्ध्वगती सांगतोय. मृत्यूनंतर जीवाची गती कशी असते पहा. पाप्याला तिथूनच रस्ता आहे, पुण्यवानाला तिथूनच रस्ता आहे. पाप्याला जाताना पापाचा तोटा काय, पुण्यवानाला तिथून जाताना पुण्याचा फायदा काय, याचा भेद तुमच्या पुढे मांडला तरच तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हरिभक्ती कराल, सौजन्याने वागाल, तुम्ही सत्कर्म कराल, तुम्ही नीती पाळाल, तुम्ही धर्म पाळाल. हे काही नुसत्या गप्पा नाहीये. काही काही लोक म्हणतात काय त्यांचा सांगायचा धंदा राहतो. अरे हे घेतलं पाहिजे. कीर्तन म्हणजे फॉर्मॅलिटी, टाइमपास, काहीतरी चाललं नाही. यातनं काहीतरी शिकवण घेतली पाहिजे. किमान तुम्ही आजच्या ह्या कीर्तनामध्ये अधोगती आणि ऊर्ध्वगती जरी समजून घेतली ना, हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपल्या कामाचा आहे, आपल्या आत्मउद्धाराचा विषय आहे. गतीचे 2 प्रकार, अधोगती ऊर्ध्वगती. ऐका, मी सांगत होतो तर अधोगतीला जाणं म्हणजे खितपत पडणं आणि ऊर्ध्वगतीला जाणं म्हणजे मुक्त होणं. काय होतंय, वेळ माझी कमी पडते, मला अभंगाकडे प्रवृत्त व्हायचंय. खूप सांगण्याजोग्या गोष्टी आहेत, परंतु तुम्ही समजून घ्या. पाप्याला तिथून जायचं, पुण्यवानाला तिथून जायचं. एक वैतारणी नावाची नदी लागते. नदी आहे, पण ती काय पाण्याने नाही भरलेली, रक्त मांस पू घाण. आणि ती नदीचं पात्र इतकं लांब आहे, इतकं मोठं आहे. पाप्याला पापाचा तोटा असा आहे का ती नदी त्याला स्वबळावरती तरुण पोहून जावी लागते. ज्याला पोहण्याची कला आहे, पण पोहून पोहून किती पोहणार आहे? एक सांगू, पाण्यावर तरंगणं सोपं आहे, या घाणीवर तरंगणं फार अवघड आहे. कारण का, पाण्याचा दाब आपण हाताने खाली. आता आम्ही सावरकरांच्या गावचे आहे म्हणून पोहण्याची कला आम्हाला माहित आहे म्हणून सांगतो, आहे की नाही. सावरकराच्या गावचे आम्ही पोहता येत नसेल तर बगुरला राहायचा अधिकार पण नाही आम्हाला. विठ्ठल विठ्ठल. पण ती घाण तुम्ही किती पार करा, मध्ये जातो तो, त्याचा दम छाटतो त्या पाप्याचा, आणि त्या घाणेरड्या वैतारणी नावाच्या नदीमध्ये तो गटांगळ्या खातो. नाकामध्ये तोंडामध्ये ती घाण जाते आणि गुदमरतो आणि तडफडून. अरे मृत्यू म्हणजे काय? जड देहाचा त्याग करून सूक्ष्म देह धारण करून जाणं म्हणजे मृत्यू. लक्षात घ्या, हे प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळ भोगावीच. अभंगाला अनुसरूनच बोलतोय, पुढचं सोपं जावं म्हणून हे मी मांडतोय. लक्षात घ्या, मी संगती बरोबर लावणार आहे. आणि मी अभंगाच्या सुरुवातीला बोललोय, तुमच्या लक्षात येतील का हे काय सांगताय. बरोबर अभंगाची संगती लागते थोडी थोडी. लक्षात घ्या, ती नदी पार करत असताना तो पापी गटांगळ्या खातो आणि घरच्यांना हक्का मारून म्हणतो, अरे तुमच्यासाठी हाडं झिजवले रे, रक्त आटवलं मी, आणि एकट्याला मला त्रास होतोय. माझ्या इस्टेटीवर तुम्ही मजा मारतात, माझी शेती तुम्ही उपभोगता, बँकेतला बॅलन्स तुम्ही पोरांनी माझा वाटून घेतला, माझ्या गाड्या 2 होत्या त्या वाटून घेतल्या, विहिरीमध्ये 2-2 दिवसाच्या तुम्ही पाळ्या लावल्या, तिथं वाटण्या केल्या, जमिनीच्या वाटण्या केल्या, इस्टेटीच्या वाटण्या केल्या. आणि का रे, माझ्या सगळ्या इस्टेटीत तुम्ही वाटा घेतला, माझ्या पाप पुण्यात काय शेजारचा वाटेकरी होईल काय? तुम्हालाच वाटेकरी व्हावं लागतं. अरे पापाच्या बळावर लेकरांनो मला त्रास होतो रे, आणि याच्यात तुम्हाला वाटा घ्यावा लागेल. मग वरती त्याला त्रास झाला का तो खालच्यांना त्रास देतो, आणि खालच्यांना जो त्रास होतो त्यालाच पितृदोष म्हणतात. पहा किती अवघड विषय मी सोपा करतो. त्याला वरती त्रास झाला का तो खालच्यांना त्रास देतो. वरती त्रास कसला झाला त्याला,
ती घाण नाका तोंडात जाते आणि इतका तडफडतो आणि म्हणतो वाचवा मला, वाचवा मला. नामदेव महाराज येऊन सांगतात, धनमान बळे न आठवसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड बैसतील माथा. मग तुझा रक्षिता कोण आहे? कोण रक्षण करेल तुझं तिथं? पश्चातापाची वेळ येईल तुला. अरे नको रे बाबा असं करू. लेकरांना म्हणतो धावा, मुलींना म्हणतो धावा, सुनांना म्हणतो, नातवांना म्हणतो, पत्नीला म्हणतो, अरे किती रे केलं मी तुमच्यासाठी, धावा माझ्यासाठी. पण खाली हाक ऐकू येत नाही, पण खाली त्रास व्हायला सुरुवात होते. मेलेली माणसं स्वप्नात येतात, हे पहिलं लक्षण आहे. साप स्वप्नात येतात, दुसरं लक्षण आहे. लाल मुंग्या घरात जास्त निघतात, घरात मांजरांचा वावर जास्त असतो, दुपारी घरासमोर कावळा ओरडतो, एक एकात नाही बाप लेकात नाही, मुलं मुली सुंदर असून लग्न जमत नाही, सतत घरात आजारपण असतात, कर्त्या पुरुषाचा ऍक्सिडेंट अपघाती मृत्यू होतो, आत्महत्येने मृत्यू होतो, मुलं मुली सुंदर असून लग्नच जमत नाही, टिचभर बांधावरून शेतात भाऊबंदकी वाढते, एक एकात नाही बाप लेकात नाही, कोर्ट कचेरी मॅटर, डिप्रेशन, टेन्शन, कटकटी, भांडणं, आजारपण. याला तुमची सेवा जबाबदार नाही, याला जप जबाबदार नाही, याला गुरुचरित्राची ज्ञानेश्वरीची पारायण जबाबदार नाही, याला जप साधना पंढरीची वारी हरिपाठ जबाबदार नाही, याला जबाबदार पितृदोष आहे. माझ्या बोटाला लागलं इथं आणि मी बांधतोय पट्टी पायाच्या बोटाला, इथली जखम बरी होईल काय? मला काय सांगायचं नीट लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टीवर कोणी आज भरत देत नाहीये. आला बाबा गेला बाबा, माझाच मायकन माझच आई. अरे तुमच्या भल्यासाठी काही गोष्टी असाव्या. ज्यांच्या वडिलांचं, ज्यांच्या बापाचं हे श्राद्ध आहे, हे पुण्यस्मरण आहे, ते स्वतः शास्त्री आहेत, पांगरकर शास्त्री प्रसिद्ध आहेत, लक्षात घ्या. ते सुद्धा इतरांचे प्रश्न मार्गी लावतायत. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही कळून घ्या आणि ह्या फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातच ऐकायला मिळतील, बाहेर नाही. बाहेर तुम्हाला दक्षिणा देऊन पण कोणी सांगणार नाही, हे लक्षात घ्या. या मोफत आहेत. मग मला सांगा महाराज, हे लक्षण आमच्या घरात आहे बरं का, खरंच लक्षण आहे. मुलं मुली सुंदर आहे, लग्न जमत नाही, बापाचं आणि मुलाचं घरात जमत. मग आम्ही काय केलं पाहिजे? लगेच नागबलीची गरज नाही, त्रिपिंडी कालसर्प शांती करण्याची जरूरत नाही. काही तोडगे उपाययोजना आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, मराठी अस्मितेमध्ये, ऐका, धर्मसिंधूमध्ये काही तोडगे आलेले आहेत. त्या पद्धतीने जर आपण केले तर याच्यावरती, ह्या समस्यांवरती उपाययोजना करून आपण मात मिळवू शकतो. मुलगा ऐकत नसेल तर आपण बापाला कुत्र्याला पोळी खाऊ घालायला लावावी. कारण खंडोबाचं वाहन कुत्रा आहे. तुम्ही जेजूरगडावर जा, घोड्याखाली कुत्रा असावा, मल्हारी सप्तशतीत वर्णन आहे. जो बाप कुत्र्याला पोळी खाऊ घालतो त्याचे मुलं आज्ञाधारक बनतात, आणि जी आई गाईला पोळी देते तिच्या मुलींचे प्रश्न मार्गी लागतात. म्हणून आमच्या खेड्यापाड्यात लोक जेवायला बसले का दरवाजा उघडा असायचा, दारात कुत्रं आलं, गाय आलं, ते ताटातली पोळी त्या गाईला कुत्र्याला जायची. हा पंचमहायज्ञ घडायचा. पण आता ह्या फ्लॅट पद्धतीने इतका घोटाळा केला, सतत दरवाजा बंद. हाय का कुठं उलातला कळायलाच मार्ग नाही, जाईना का दरवाजा बंद ठेवीना. पण जेवायच्या वेळेला किमान दरवाजा उघडा असावा. गाईला पोळी जावी, कुत्र्याला पोळी जावी. कुत्र इतकं इमानदार आहे, ज्याची खाईल पोळी त्याची वाजवील टाळी. मग मला सांगा, ज्याचं वाहन, खंडोबाचं वाहन कुत्रा इमानदार इतका आहे, त्याचा मालक खंडोबा किती इमानदार असेल. आणि कुळाचं रक्षण करणारं कुलदैवत जर घरात पूजलं नाही, तुम्ही इष्ट आराध्य देवतेची किती पूजा करा, त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकत नाही. कारण कुलाचं रक्षण करणारं कुलदैवत आहे. पण आमच्याकडे लोक आले का बघा ना, हे असं आहे तसं आहे, त्यांना आम्ही सांगतो, तुम्ही कुलस्वामीने कुलदेवीला कधी गेले होते? आम्हाला आठवत नाही, 20 वर्ष झाली असतील. अरे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ज्या घरात तू राहतो, सुख उपभोगतो, त्यांची सेवा कधी घडणार? पंढरीचा पांडुरंग श्री स्वामी समर्थ महाराज इष्ट आराध्य दैवत आहे, हे नंतरचा भाग आहे. स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला सेवेकरी गेल्यानंतर एकदा दोनदा गेला का महाराज म्हणायचे, पुढच्या वेळेला येताना कुलस्वामिनीचं दर्शन करून आमच्याकडे ये. हे कारण काय असेल? कुळाचं रक्षण करणारं कुलदेवत कुलस्वामिनी खंडोबा आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्याचा कुलाचार आपल्याला माहिती असायला पाहिजे. विषयांतर होतंय मला कळतंय, पण हा मेसेज जाणं समाजामध्ये फार गरजेचं आहे. लोक दुःखाने पिचलेले आहे, पिडलेले आहे. घरात असता पुत्र चिंता, हे स्पेशल मल्हारी सप्तशतीत आहे, तुम्ही कधीतरी वाचा. काय म्हटलंय? घरात असता पुत्र चिंता, ही मल्हारी सप्तशती भावाने पठन करिता. खंडोबाचं चरित्र 5 रविवार उपवास धरून वाचन करायचं, संकल्प सोडायचा. माझ्या मुलाचं लग्न जमत नाही, माझा मुलगा आजारी येतो, बरा व्हावा, माझा मुलगा हट्टीपणा करतो, त्याचं नोकरीचं काम, जे काय असेल ते बापाने संकल्पयुक्त बोलायचं. 5 रविवार उपवास धरून मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचायचा. आणि 5व्या रविवारी एक 14 वर्षाखालचा दुसऱ्या कुळातला एक मुलगा जेव घालायचा.
पाटावर त्याला मस्त जेवण वाढायचं, पूर्णावरणाचा नैवेद्य छान करायचा, त्याला जेव घालायचं, आणि त्यानं जेवण झालं का हात धुतला का त्या ताटातलं जे पाणी आहे ते चमचा चमचा तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्यायचं. हे तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण हा तोडगा तुम्ही करून पहा. जर तुमच्या मुलांचे प्रश्न मार्गी लागले नाही, भविष्यात माझं कीर्तन कधीच ऐकू नका. कारण का, हे पुस्तकातलं नाहीये, हे 28 वर्षाच्या अनुभवातलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे, दवा आणि दुवा दोन्ही दिलं पाहिजे. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तीर्थ द्यायचं. आणि ह्या व्यसन करणाऱ्या लोकांना लवंग, काळी मिरी ही फार महत्वाची आहे. त्याच्या जोडीला आपण दुवा देतोय, दवा 250 ग्रॅम आलं त्याचे तुकडे करायचे, त्याच्यावर 2 लिंबूचा रस पिळायचा, 40 ग्रॅम मिऱ्यांची पावडर टाकायची, 40 ग्रॅम लवंगांची पावडर टाकायची. काय काय घेतलं आपण? हे कीर्तन आहे बरं का. आणि हे कीर्तन असं असावं. रामायण मला सांगता येईल, महाभारत मला सांगता येईल, तत्वज्ञान मला सगळं संस्कृत मध्ये कीर्तन करता येईल. हरिओम श्रीमत् पयोनिधी निकेतनम चक्रपाणे भोगिंद्रम भोगमुनिरंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत. आधीच सांगू का हे सांगू? आता कळलं तुम्हाला मला काय बोलायचंय? ते काय कोणाला कळणार नाही ना. ही साधी गोष्ट असावी. आमच्या साधू संतांनी अवघड असलेला परमार्थ सोपा करून सांगितला. वेदांताचा अर्थ मासीच ठावा. तुकोबांनी वेदांताचा अर्थ गाथ्यामध्ये मांडला. ज्ञानेश्वर महाराजांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीतेचा इसेन्स सारखं ज्ञानेश्वरीत मांडला. कळतंय तुम्हाला? म्हणून ज्याला 4 वेद कळाले नाही त्याने 6 शास्त्र वाचावे, त्याचा इसेन्स त्याच्यात आहे. ज्याला 6 शास्त्र उमगत नाही त्याने 18 पुराण वाचावे. ज्याला 18 पुराण वाचता नाही आले त्याने आयुष्यात एकदा तरी ऐकावे. तेही जमलं नाही, एकदा तरी आयुष्यात मनुष्य जन्मात आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, एकदा तरी श्रीमद भगवद्गीता वाचावी. ज्याला श्रीमद भगवद्गीता संस्कृतमध्ये कळाली नाही त्याने ज्ञानेश्वरी तरी वाचावी. ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा हरिपाठ तरी म्हणावा. ज्याला हरिपाठ पण म्हणायला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा पसायदान तरी म्हणावं. ज्याला पसायदान पण म्हणायला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा रामकृष्ण हरी तरी म्हणावं. ज्याला रामकृष्ण हरी पण म्हणायला वेळ नाही त्याने डायरेक्ट पाकिस्तानात जाऊन राहावं. आता काय सोपं याच्यापेक्षा माझ्याकडे नाही. इतकं जर सोपं सांगून आपल्याला जमत नसेल तर मग काय इथं भारतात राहण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. 250 ग्रॅम आलं, 40 ग्रॅम मिरे, 40 ग्रॅम लवंगा आणि 2 लिंबू, हे सगळं घ्यायचं. आल्याचे तुकडे करायचे, लिंबू रस पिळायचा, या पावडरी एकत्र करून त्याला अशा एकरूप करायच्या, उन्हात वाळवायचं. आणि ज्याला तंबाखूची, दारूची, सिगारेटची, विडीची आहे का नाही, अजून बस कळलं तुम्हाला. जे काही व्यसन तलफ येईल त्याने एक तुकडा घ्यायचा, तोंडात टाकून चघळायचा. हळूहळू हळूहळू तिकडचं सगळं कमी होईल. आणि हा तुकडा चघळल्यामुळं त्या व्यसनाची भूक जी आहे, तहान आहे, ती भागून जाईल तुमची. लक्षात येतंय? पण त्याच्या जोडीला शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तीर्थ घ्यायचं. माता भगिनींनो, दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय, प्रत्येक अध्यायाला एक लवंग उजव्या हातावर घेऊन अध्याय पूर्ण झाला. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय असं म्हणून लवंग देवीच्या टाकावर समोर टाक ठेवलं ना पाटाच्या पुढं, असं मांडून त्याच्यावर अर्पण करायचा. अध्याय दुसरा आहे की नाही, लगेच सुरू. आरोग्य लाभे तुतुष्ट होता, इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता, आश्रित जेते ना विपत्ती त्यांना, तत्वश्रितांचे बळ पीडितांना, येणे विधित्वा रणरंग केला, हा दैत्य सिंधू क्षणी आटविला, रूपा धरोणी बहुदात्म मूर्ती, केली लीलात्वा करी कोण व्यक्ती. गडाळ थांबत नाही, काय करू? हे सप्तशतीतलं आहे. आरोग्य लाभे तुतुष्ट होता, इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता. अनारोग्य घरात काय येतं? तब्येती का बिघडतात? देवीची कृपा. म्हणून तिला संतुष्ट करताना 13 अध्यायाच्या 13 लवंगा प्रत्येक अध्यायाला जय जयकार करून अर्पण कराव्या. त्याची पावडर तयार करावी, किचन मध्ये ती ठेवावी. स्वयंपाक करताना ह्या 3 बोटात जेवढी छोटीशी पावडर अशी घ्यायची, ती लवंगांची पावडर. आपण अध्यायाला त्या लवंग अर्पण केलं ना देवीच्या टाकावर, ती थोडीशी पावडर भाजीत, डाळीत, वरणात वापरायची. जे काही तुम्ही भाजी कराल, चटणीत वापरा थोडी थोडी. हळूहळू ढाळे ढाळे केवतीने एक वेळे. घरात वाईट व्यसन असेल, काही काहींना व्यसन म्हणजे दारूचेच असतात, आहे ते पण व्यसन. काही काहींना शिव्या द्यायचं व्यसन असतं, काही काहींना चुगल्या लावायचं व्यसन असतं, काही काहींना खोटं बोलायचं व्यसन असतं. हे सगळे व्यसनच आहे. काही काहींना हट्टीपणाचं व्यसन असतं, काही काहींना चिडचिड रागिष्ट स्वभावाचं व्यसन असतं. या सगळ्या प्रकारची 17
50 60 व्यसन असू द्या या तोडग्याने जातात. थोडा विषयांतर झालं, माफ करा, पण काय करू, माझी तळमळ मला स्वस्त बसू देत नाही. एखाद्याने हा तोडगा केला आणि त्याचा प्रश्न मार्गी लागला आणि ती दुआ मिळाली, झालं माझं कीर्तन सफल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण पितृदोष परिणाम आणि उपाय काय? अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, चिमूटभर खायची हळद, चिमूटभर काळे तीळ. काय काय सांगितलं मी? दूध, पाणी, हळद, काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या बुडाला ओतायचं. एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी जायचं. 41 दिवस करायचं. सकाळी 11 वाजेच्या आत करायचं. 41 दिवस खंड पडू द्यायचं नाही. माझ्या माता भगिनींना मासिक धर्मामुळे जमलं नाही तर त्यांनी 5 दिवस आपल्या मुलाला सांगा, मुलीला सांगा, पतीला सांगा, पण खंड पडू देऊ नका. 41 दिवस हा तोडगा करा, तुम्हाला कुठलाच प्रश्न राहणार नाही. अश्वत्थमाने पिंपळ, अध्याय 10 श्लोक 8. अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्वित. मी पुराव्याशिवाय बोलणारच नाही. आणि ज्या बाबाने कीर्तन प्रवचनात पुरावा दिला नाही त्याला डायरेक्ट पुरावा, खड्डा करून पुरावा नाही तर कसा पुरावा? पुरावा ज्याने दिला नाही त्याला पुरावा, कारण पुराव्याशिवाय बोलू नये, त्याला पुरावा आहे. अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्वित. हे अर्जुना, कुटुंबात आई मी, 4 पायात गाई मी, म्हणून मी मगाशी गायला घासभर अन्न सांगितलं. कुटुंबात आई मी, 4 पायात गाई मी, जंगलामध्ये पक्षात्यांमध्ये गंगा मी. अजून सांगू अर्जुना, पर्वतात मेरू मी, अरे वृक्षांमध्ये अश्वत्थ पिंपळ मी. म्हणून पिंपळाच्या वृक्षाला पिंपळाच्या पाणी, चिमुडभर खायची हळद, चिमुडभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या बुडाला घाला. एक प्रदक्षिणा मारून राहिल्यास कीर्तन ऐकायचं नाही परत. विठ्ठल. सांगितलं का कोणी कीर्तनात? हे आतापर्यंत कोणीच नाही सांगितलं. म्हणून हे वास्तववादी कीर्तन आहे, थोडी विशेष आहे. मी अंत्येष्टी, पितृदोष परिणाम, उपाय, जीव कसा जातो, कसा गेला पाहिजे, हे सगळं तुमच्या समोर मांडलं. आता मला अभंगाकडे प्रवृत्त व्हावं लागतंय. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सत्य बोलले, विलक्षण बोलले, परिणामकारक बोलले. मग आता हे आपण नुसतं ऐकायचं नाही, आपण सुद्धा बोलताना सत्य बोलायचं, विलक्षण बोलायचं आणि परिणामकारक बोलायचं. काही काही माणसं सत्य बोलतात पण विलक्षण नसतं आणि परिणामकारकही नसतं. काय बोललो मी? सत्य बोलतात. आता मी सत्य तुम्हाला सांगतो, फार महत्वाचं सांगतो, लक्षात घ्या. उद्या गुरुवार आहे. काय सांगितलं मी? बरोबर आहे ना? उद्या कोण आहे? कोणता वार आहे? उद्या गुरुवार आहे. सत्य बोललो ना मी? आणि तुम्ही म्हणले काय विलक्षण आहे, बुधवार झाला का गुरुवार येतोच. सत्य बोललो पण विलक्षण नाहीये, आणि विलक्षण नाही म्हणून परिणामकारक नाही. मी साध्या दृष्टांताने तुमच्या पुढे मांडतोय, लक्षात घ्या. बोलणं हे सत्य असावं. काही वेळेला पहा, एखादी सासूबाई जावयाचं वर्णन करताना सत्य बोलते, विलक्षण बोलते, परिणामकारक बोलते असं तिला वाटतं, पण अजिबात तसं नसतं. कारण तिचं जे बोलणं असतं ते वेगळ्याच स्वरूपाचं असतं. ती म्हणती, माझा जावई ना, काय सांगू बाई, गाडीच्या खाली कधी पायच ठेवीत, सारखी गाडी लागते. आता सत्य बोलली, विलक्षण बोलली, परिणामकारक बोलली, पण हे तिच्या पद्धतीचं होतं. एक जण गेला, म्हणला, मावशी तुमचा जावई कधी गाडीच्या खाली पाय ठेवीत नाही, सतत गाडी त्याला लागते. म्हणजे काय? ती म्हणली, ड्रायव्हर आहे ना तो. आता याचा काही परिणाम आहे का? हे उगीच आहे. कधी कधी म्हणते आणि तिला म्हणावं लागतं बिचारीला, आमचा जावई ना इतका गुणवान आहे, इतका गुणवान आहे, असं का म्हणावं लागतं तिला? हे सत्य आहे का नाही माहित नाही, हे विलक्षण आहे का माहित नाही, हे परिणाम करणार आहे का माहित नाही, पण परिणाम नेमका होणार आहे तिच्या मुलीवर. असं जर म्हणली, आमचा जावई लई गुणवान, का म्हणावं लागतं तिला? तिच्या ठकीला त्यानं सुखी ठेवावं म्हणून तिला म्हणावंच लागतं. लक्षात येतंय तुमच्या? हे सत्य नाही, विलक्षण नाही आणि परिणामकारक नाही. सत्य बोलावं, विलक्षण बोलावं आणि परिणामकारक बोलावं. कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला जिवाळा ज्ञानोबा माझा, जिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिवाळा.
पहिल्या चरणामध्ये सत्य बोललं, विलक्षण बोललं, परिणामकारक बोललं. अख्खं जग ज्या संचित क्रियमान प्रारब्धामध्ये पडून राहिलंय, सांगा ना मला, कोणाला भोगावे लागत नाही? प्रत्येकाला भोगावं लागतं का नाही सांगा? आम्हाला माहित आहे का पुढे काय होणार आहे? नाही माहित. आमच्या कर्माची फळं आम्हाला भोगावी लागतात आणि ते भोगूनच संपवावे लागतात. आणि एकदा भोगून संपले का सगळं सोडून निघून जावं लागतं. त्याचं नाव मृत्यू आहे. मी दोन्ही गोष्टींचं कम्युनिकेशन करून मांडतो, कॉम्बिनेशन करून मांडतोय. सर्वांगाचे कान करून ऐका. सत्य बोलले, विलक्षण बोलले आणि परिणामकारक बोलले. अख्खं जग संचित क्रियमान प्रारब्धामध्ये पडून आहे, पण भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. अवघा देवची झाला पाही भरोनी अंतर्बाही. लक्षात घ्या, किती गोड विषय. आणि आपल्याला चुकत नाही, कारण का आपण भक्ती करत नाही. आणि भक्ती जरी आपण करत असलो तर ती देवाला जी आवडती त्या पद्धतीने आपण करत नाही. साधू संत देवाला जे आवडतात ते करतात, म्हणून देव त्यांना पावतो, देव त्यांच्यावर कृपा करतो. आपण आपल्या आवडतीचा परमार्थ करतो. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. काय दिलं पाहिजे? नैवेद्य नका देऊ, पानं फुलं देऊ नका, त्याला आंघोळ घालू नका, त्याला चंदनाची उटी लावू नका, त्याला गोपीचंद लावू नका, त्याला हार घालू नका, त्याला पाचपक्वानाचा नैवेद्य देऊ नका, त्याला धूप दीप दाखवू नका, त्याला नैवेद्य पण अर्पण करू नका, त्याला निरंजनीची आरती करू नका. मैयार पितो मनोरबुद्धी यो मद भक्त समे प्रिया. आजपर्यंत कोणी मन आणि बुद्धी देवाला अर्पण केली सांगा? साधू संत सोडून. त्यांनी मन आणि बुद्धी देवाला अर्पण केलीमुळं प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. या कचाट्यामध्ये ते अडकून राहत नाही, पडत पण नाही. त्यांना गरज पडत नाही ते भोगण्याची. भोग आपल्याला भोगावे लागतात. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोग आले. आपल्याला त्या भोगाचे भोग भोगावे लागतात. आपल्याला म्हणतो आम्हाला दुःख का, आम्ही इतकं चांगलं वागतो, आम्हाला दुःख का, आणि शेजारचा इतका वाईट वागतो, तो सुखी का? प्रारब्ध आहे, संचित आहे, क्रियमान आहे. आणि आता जे चालू आहे ना ते प्रारब्ध चालू आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल कसं काय? मागच्या 4 महिन्यापूर्वी गहू पेरला होता, संचित गहू उगवला, त्याला वंब्या आल्या, क्रियमान. आणि प्रारब्ध म्हणजे काय? तो गहू घरी आला, निसला पुसला, गिरणीतून दळून आणला आणि पोळ्या करून खाल्ला. हे प्रारब्ध. कळतंय तुम्हाला? लक्षात येते? मानाने हल्ल्या. सोपं सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मी याच्या अगोदर एक प्रमाण दिले. केले कर्म झाले, केले संचित कर्म. लक्षात घ्या. कळते तुम्हाला? क्रियमान आणि तेची भोगा आले. प्रारब्ध. केले कर्म झाले, तेची भोगा आले, म्हणजे केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. लक्षात घ्या. आणि एक सांगू का, हे सत्य बोलले तुकोबा, कारण देवादिकांना सुद्धा त्याच्यातून सुटता आलं नाही. कर्मे राम वनवासा गेला. बरं, देवाला नाही चुकलं, देवाच्या बापाला तरी चुकलं काय सांगा मला? 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाली एकही नव्हता. कारण ही कर्माची फळ आहे ना. लक्षात घ्या. विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुकेची कवनाला, आणि तदनुसार प्राणी मात्रांना भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. अगोदर तुमच्या भाग्याची निर्मिती आहे. 5वीच्या दिवशी ब्रह्मदेव षष्ठी नावाची त्याची मानसकन्या तिला पाठवतो. नाव षष्ठी आहे, तिचं वाहन मांजर आहे, पण लोक तिला सटवाई म्हणतात. कारण रावणाने उपासनेने बोलना म्हणून ती पदवी, ती एक शिवी आहे. पुढे गेली होती ग सटवे, रावण असं बोलला. तिचं नाव खरं षष्ठी आहे. ती काय करते? 5वीच्या दिवशी येते आणि कपाळावरती लिहिते. जसं केले किंवा झाले रामायण, रामा आधी. अगोदर रामायणाची निर्मिती वाल्मिकी ऋषींनी केली आणि त्याप्रमाणे सगळं पुढचं घडलंय. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतो? आपल्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे सटवीने, जे षष्टीने लिहिलं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात घडणार आहे. कळलं का तुम्हाला? नाही माना हल्ल्या. सोपं सांगतो. मला सांगा, शहराकडे राहतात, आमच्या नाशिक रोडकडचे काही लोक आलेले असतील, किंवा आजूबाजूला शिर्डीच्या जवळपास राहतात. रेल्वे पाहिली सगळ्यांनी? पाहिली. सगळ्यांच्या माना हल्ल्या. हे दृष्टांत सिद्धांताला घ्या. रेल्वे पाहिली. मला एक उत्तर द्या, आधी रेल्वे आहे का आधी रूळ आहे? सांगा बरं. आधी काय? आधी रूळ आहे, नंतर रेल्वे. आधी काय? रूळ आहे, नंतर रेल्वे. पण नाशिक रोडवरून ट्रेन आली, उत्तर प्रदेशवरून नाशिक रोडला, आणि चालली होती मुंबईला. CST, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ठीक आहे, चालली होती. जाता 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 इगतपुरीपर्यंत ती रेल्वे गेली. गाडीचा, त्या रेल्वेचा ड्रायव्हर जो पायलट आहे तो फार हुशार होता, पण त्याच्या डोक्यात जरा विचार आला आणि छातीत धसकाच बसला. म्हणला, कसाऱ्या घाट्यातून जाताना ते वळणं नकोशे वाटतात,
फार त्रास होतो. त्या बोगद्यातून जावं लागतं, अंधारात जरा जीव घाबरतो आणि चालवायला थोडंसं टेन्शनच होतं. आणि इतके उंच उंच पूल आहे त्या कड्या कपारीमधून, खाली पाहिलं का ट्रॅक, खाली पाहिलं का चक्करच येतात. मग आता एक काम करतो, एवढे वळण कसाऱ्या घाटातून घेण्यापेक्षा जवळून डांबरी चाललाय हायवे, आता ही रेल्वे डांबरेने नेतो आणि पुढे ठाण्याला गेला का पुन्हा टच करतो. कोणाला वाटलं, कोणाला वाटलं? हुशार ड्रायव्हरला. पण त्याच्या बापाला तरी सिद्ध आहे का ते सांगा मला, का बरं नाही? कारण रूळ नाही, रेल्वे रुळाच्या आधी नाही. जसे रूळ आहे तशा त्या रेल्वेला चालावं लागणार आहे. तुम्हाला कळतंय? आता माना हल्ल्या मला लई बरं वाटलं, मी झालं का तुमच्या पाया पडणार आहे सगळ्यांच्या. वेळ थांबत नाही ना, तुम्हाला कळलं पाहिजे कीर्तन नेमका मुद्दा काय आहे. आपला मुद्दा चाललाय हे चुकत नाही, ते भोगावं लागतं. पण कुणाला? देवादिकांना भोगावं लागतं, माणसांना भोगावं लागतं. सकळ प्राणी मात्रांना भोगणे प्राप्त असे की सगळं जीवांना ते भोगावं लागतं. पण इथं सत्य आहे, विलक्षण आहे, परिणामकारक आहे. भक्ता संचित नाही जाण. देवाची भक्ती करणाऱ्या खऱ्या भक्ताला, जो सर्वस्व अर्पण करून देवाला शरण गेलाय, त्याला ह्या फंद्यात पडायची गरज नाहीये. पुढे विषय येतोय, मी समारोप फार छान करणार आहे, दृष्टांत देऊन करणार आहे. एकदा भजन करा विठ्ठल. एकदम वेळ थोडा राहिलाय माझा, 10-15 मिनिटाचा, पटकन पुढे जायचं आपल्याला. कुणाला चुकत नाही, पण ते साधू संतांना चुकलंय, त्यांना कर्माची फळं त्यांना भोगावी लागत नाही. ते का भोगावी लागत नाही, पुढे त्याची कार्यकारण मीमांसा मी तुम्हाला सांगणारच आहे. आपण कर्मबंधनामध्ये का अडकतो? कारण ते कर्म करत असताना आपल्या अंतकरणामध्ये अहम असतो, मी करतोय, मी करतोय, मी करतोय. आणि जिथं मी आला तिथं देव माग सरतो. लक्षात घ्या. अर्जुनाला गीता कधी सांगितली? अर्जुनाचा मी उफाळून आल्यावर. लगेच कृष्ण नाही बोलला, पहिला अर्जुन बोलतोय. तुम्ही गीतेचे ज्ञानेश्वरीचे पहिले अध्याय वाचा जरा. अगोदर कोण बोलतं? अर्जुन उवाच. अर्जुन म्हणतो, मी यांना कसा मारू, हे सगळे माझे भाऊबंद आहे. भीष्माचार्यांनी मला अंगाखांदी मांड्यावर खेळवलेलं आहे. द्रोणाचार्यांनी आम्हाला धनुष्य बाणाच्या याच्यात निपुण केलेला आहे. मी यांना कसा मारू? मग कृष्णाला सांगावं लागतं. जिथं मी असतो तिथं कृष्ण मागा सरतो. कृष्ण म्हणला, अरे मूर्खा, काय बोलतोयस तू? अगोदर मी यांना मारलंय. अरे जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे झाले. जन्म आणि मृत्यू हे तू कोण सांगणारा? जन्माला घालणारा मीच आहे, तारणारा मीच आहे आणि मारणारा मीच आहे. निमित्त तुझ्या धनुष्यबाणाचं आहे. अगोदरच मी यांना मारलेलं आहे आणि तू म्हणतो मी कसा मारू? अरे टाकून दे हे मी. गीता सांगितली मी तू. माझं अपपर भाव आला का तिथं गीता काम करते. माझं आणि परक आलं का जीवाला दुःखच होतं. अर्जुनाच्या बाबतीत तेच झालं. का अडकला अर्जुन? अजून कर्मबंधनात आहे. पण नंतर त्याला कळालं, विश्वरूप दर्शन घडल्यानंतर का हे वेगळंच प्रकरण आहे. अरे आपण काय आहोत त्याच्या समोर? हे विश्वची माझे घर. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षा सहस्र पात सभूमि विश्वतोरुतात तिष्ठ दशांगुलम पुरुष एवदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम उतामृतत्वशेषानो इदन्नेनातरो होति एतवानस महिमा तो जायांश पुरुषाः पादस्य विश्वभूतानि त्रिपादसम. जे मी मराठीत सांगत होतो हे संस्कृत मध्ये आहे. विठ्ठल. तू मी म्हणतो ना, अडक्षित. जीवाला कर्मबंधन का लागतं? तो मी म्हणतो म्हणून अडकतो. काय गोड दृष्टांत दिलाय, बोलू का? आपणची विहुणी दुहिता न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रह्यता जावई शिरके. आपल्याला संचित क्रियमान प्रारब्ध का आहे? आपल्याला ते भोगायची गरज का पडते? आपल्याला सुख दुःख आपण त्याच्या त्या कचाट्यामध्ये का पिचून राहिलेलो आहे? त्याचं कारण आहे. लक्षात घ्या. प्रारब्ध क्रियमान ते आपल्याला काय, त्याचं कारण सांगितलं. आपण मी म्हणतो, मी करतो, माझ्यामुळं घडतंय. हा मी जो आहे ना, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कर्माचं बंधन तुटत नाही. आणि कर्माचं बंधन जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला भोगावंच लागणार आहे. याच्यात तीळ मात्र शंका नाही. दृष्टांत कुणाचा दिला? आपणची विहुणी दुहिता. कन्यादानाचा दृष्टांत दिला. आता लग्न चालू आहे. मला वाटतं ती 5 तारीख शेवटची होती, पण काही पंडितांनी आता 10 तारीख काढली. जाऊ मरत, त्यांच्या सोयीनुसार काढतात बिचारी. पण गुरु असता आणि शुक्र असतामध्ये विवाह करू नये. याची कार्यकारण मीमांसा फार मोठी आहे. शास्त्र पाळलं पाहिजे. आपल्या सोयीनुसार जर तुम्ही करत असाल तर तिथीवार नक्षत्र काही लिहूच नका. वेळी पाळायचं नसेल, जर मुहूर्त पाळायचं नसेल, आता कशाला तिथीवार नक्षत्र लिहू नका. आणि वेळ तर अजिबात लिहू नका. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं आणि ते लागलं रात्री 9 वाजता. याच्या बापाने पाहिलं 9 वाजता रात्री गोरज मुहूर्त.
गोरज मुहूर्त सायंकाळी असतो, सूर्य बुडण्याच्या 24 मिनिटं अगोदर आणि सूर्य मावळतीला गेला 24 मिनिटं नंतरचा जो हा कालावधी आहे, ज्याच्यात आमचे सेवेकरी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात, तो गोरज मुहूर्त असतो. त्या मुहूर्तावर लग्न जर लागलं तर मुला मुलीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट आयुष्य आरोग्य फार सुंदर पद्धतीने मिळतं. जाऊ द्या, तो विषय नाही माझा. कन्यादानाचा दृष्टांत दिला. आईचा हात होता, खाली त्या पोरीच्या बापाचा होता, नंतर मुलीचा होता आणि सगळ्यात खाली जावयाचा होता. आपणची विहुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे. आता बंधन नाहीये त्याला. कोणाला? आईच्या हातावरलं पाणी त्या पोरीच्या बापाच्या हातावर जातं आणि आईचं पाणी गेलं हातावर, त्या पोरीच्या बापावर म्हणजे आपल्या पतीच्या हातावर गेलं. हा, स्त्री आपल्या पतीच्या हातावर पाणी सोडून म्हणते, आता त्याचे विवक्षित मंत्र आहे का, आजपासून मी माझ्या मुलीचा संबंध तोडला बरं का, कारण माझा अधिकार पहिला होता. नवमा सौदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. नंबर कोणाचा पहिला आहे? जननी, नंतर जनका, बापाचा नंबर दुसरा आहे. आईनं अधिकार काढला, आजपासून ही तुमची झाली, कुणाला द्यायची ती ठरवा. मग बाप हृदयावर दगड ठेवतो. 20-22 वर्षाची डोळ्यासमोर झाली रे, बागडली रे, लई जीव असतो बापाचा मुलीवर आणि मुलीचा बापावर. आपणची विहुणी दुहिता, दुहिता माने मुलगी. न मम म्हणे पिता, तो जावयाच्या हातावर पाणी सोडून म्हणतो, जावई बापू न मम, आता ही माझी नाही राहिली, ही तुमची झाली. न मम म्हणे पिता तो सुटे. मग काय म्हणलं पाहिजे आपण? न मम. बंगला कोणाचा? न मम. शेती कोणाची? न मम. पोरं बाळ कोणाचे? न मम. माझं नाही, हे माझं नाही, असंच म्हटलं पाहिजे. कारण का? न मम म्हणे पिता तो सुटे. जीव कर्मबंधनातून कधी सुटतो? न मम, हे माझं नाही म्हटलं का जीव सुटतो. आणि दुसरा कोण अडकतो? प्रतिग्रह्यता जावई शिरके. अरे ज्याला काय डोकं लावायचं ते लावा. माऊली म्हणले, वेदांताचा सिद्धांत मी बोटावर खेळवला, या माझ्याकडं ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मी दृष्टांत देऊन तुम्हाला सांगतो. जसं बापाने हातावर पाणी जावयाच्या हातावर सोडून बोलला, जावाई बापू न मम म्हणे पिता, मी ही मुलगी माझी नाही राहिली, न मम सुटला. आणि जावायला म्हणावं लागतं पाणी ग्रहण करून मम. मम म्हणला तो जावई अडकला. म्हणजे जीव माझं म्हणलं का अडकतो आणि न मम माझं नाही म्हणलं का सुटतो. तुम्हाला कळलं का? विठ्ठल लक्ष द्या, वेळ कमी आहे, मी थोडा स्पीड वाढवलाय कारण मी वेळेनुसार ऍडजस्ट करणारा. पण स्पीड वाढवलं तरी शब्द चुकू देणार नाही, त्याची काळजीच करू नका. आणि चुकलं तर माफ करायला यायचं ना तुम्ही, मी लेकरू आहे ना, समजून घेतलं पाहिजे. लक्ष द्या, स्पीड का वाढवलाय? आपली वेळ कमी वेळात आपल्याला जास्त विचार मांडायचा आहे. काय झालं म्हणे, एक राजा होता, राजाच्या दरबारामध्ये चोरी झाली. राजाच्या दरबारात चोरी झाल्यावर चोर निघून गेला. एक पोतं धन चोरलं, एक घोडा पण. त्या घोड्यावरती धन लादलं, घोड्याचा ते चराट दावं तोडलं आणि ते चोर एक घोडा आणि राजाच्या दरबारातून एक पोतं धन चोरून निघून गेला. पहाटे 4 वाजता राजाला जाग आली. त्याने पाहिलं, माझ्याच राजवाड्यामध्ये माझ्या धन खजिन्यामधून एक पोतं धन चोरीला गेलं. माझंच प्रोटेक्शन मी करू शकत नाही, माझंच मी संरक्षण करू शकत नाही, जगाची मी काय जबाबदारी घेऊ शकतो? त्याने गुप्तहेर खात्यातल्या लोकांना बोलवलं. काय रे म्हणले, तुम्हाला बंगले दिले, राहायला जागा दिली, पगार फुकट खाता काय, झोपायसाठी करता काय? चोर चोरी करून गेला. कुठं? माझ्या राजवाड्यामध्ये चोरी झाली म्हणे. एक तर तुम्हाला मी सुलावर देईल. माफ करा राजेसाहेब, माफ नाही, चुकीला माफी नाही. झोपा घेता काय? चोर चोरी करून गेला. अरे दुसरीकडे चोरी झाली असती तर मी काहीतरी माझ्या मनाची समजूत काढली असती. माझ्या दरबारात चोरी करून चोर गेलाय, झोपा घेतो त्या. एक तर चोराला उद्या आज सायंकाळपर्यंत माझ्या पुढे उभं करा, नाही तर तुम्हाला 3 जणांना मी शुलावर फासावर देईल. घाबरले ते, वेगाने पडणारे घोडे घेतले. काय काय चोरी गेलं? धन चोरी गेलं पोतभर. अजून काय चोरी गेलं? एक घोडा चोरीला गेला. राजा त्या घोड्यांचा टापोचा मागोवा घेत, ते गुप्तहेर हुशार होते, ते गेले. ते पावलं पाहत पाहत तो घोडा जंगलाच्या वाटेने पाऊल वाटेने गेला होता. चोराला कळालं आपला पाठलाग होतोय. गुप्तहेरातले 3 लोक घोड्यावर बसून वेगाने जात होते. चोराला काय बसता येत नव्हतं, कारण धन पाठीवर होतं. 1.5 क्विंटल होतं जवळजवळ. ते असं घोड्याला धरून चालला होता. पायी जाणारा आणि घोड्यावर बसून पळत जाणारा घोडा, त्याचा स्पीड जास्तच आहे. आता मला, मी जर पकडल्या गेलो तर मला आज मरावंच लागेल. काय करू? हे धन नाही मिळालं तरी चालेल, पण पकडल्या जाता कामा नये. असं जात असताना एका साधूचा आश्रम दिसला. घोडा त्याने झाडाला तिथं आंब्याच्या बांधला. त्याचं धन त्या घोड्यावरलं खाडीत टाकलं. त्या साधूच्या आश्रमाचा दरवाजा उघडला आणि पाहिलं तर साधू ध्यानाला होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालू होतं त्याचं. साधू ध्यान करत होता. त्याने हळू ते धनाचं पोतं ओढून आणलं, साधूजवळ ठेवलं. घोडा साधूच्या त्या आश्रमापुढे आंब्याच्या झाडाला बांधला आणि चोर तिथून पळून गेला. आता हे गुप्तहेर खात्यातले लोक घोड्याच्या पावलांचा मागोवा घेत कुठपर्यंत आले? जिथं घोडा सापडला त्यांना बांधलेला. घोडा इथं म्हणजे चोर सुद्धा
इथंच आहे अनुमान प्रमाण. पाहिलं तर काय, एक साधूचा आश्रम, त्या दरवाजा उघडला, धन सुद्धा पोत्रभर. पुढं भेटलं साधू जवळ, पण साधूला चोर आला, त्याने घोडा बांधला आणि माझ्याजवळ आणून धन ठेवलं. हे साधूला माहित नाही, खरान तो खरं ध्यान करत होता. मी काय बोललो? खरं ध्यान करत होता. ज्याला ध्यान लागलं, ब्रह्मानंदी टाळी लागली ना, त्याला बाह्य जगातलं काही दिसत नाही, सुचत नाही, याला खरा ध्यानी म्हणतात. आणि काय काय लोक म्हणतात ना, तो का ध्यानावर आहे का? अरे तो ध्यानच करीत नाही तर तो ध्यानावर राहील का? मराठी भाषा आहे. जो ध्यान करतो तो ध्यानावर राहतो. साधूने माहित नाही. पण हे गुप्तहेर खात्यातले लोक आले, घोडा इथंच आहे, धन इथंच आहे, म्हणून चोर सुद्धा हाच असायला पाहिजे. काही काही म्हणी इथं नाही तयार, त्या पुराणातल्या तयार झालेल्या आहे. म्हणून तिथून म्हण आज बाहेर आली. कोणती? चोर सोडून संन्याशाला शिक्षा, ही म्हण तिथली बरं का. एक म्हण स्वर्गातून येले कर्णाकडून, बोट चाकून कुठं पोट भरता का, कर्णाची म्हण आहे ही, लक्षात घ्या. काही काही म्हणी ज्या आपण म्हणतो त्या अर्थपूर्ण आहे आणि त्या शास्त्रपूर्ण आहे. म्हणे चोर सोडून, त्या राजाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो चोर सोडला, पण संन्याशाला जवळ धन मिळालं, घोडा मिळाला तिथं बांधलेला, त्यांनी त्या साधूला उचललं, घोड्यावर आडवं झोपवलं, धन पण घेतलं आणि राजा पुढे नेऊन उपस्थित केलं. तरी साधू ध्यानातच होता, कारण तो संध्याकाळी 6:30 वाजता उत्थान दशेवर यायचा, ध्यानातनं बाहेर यायचा. आता तो नेऊन बसावला तरी काहीच नाही. म्हणे राजा चिडला, आव संन्याशाचा आणतो, चोरी करतो, तुला लाज वाटत नाही? उचला याला आणि शुळावर देऊन टाका. मेलेला 72, घोडा तिथं सापडला, धन तिथं सापडलं, नक्कीच हाच चोर आहे, उचलून नेलं. पूर्वीच्या काळी फासापेक्षा शुलाची शिक्षा प्रसिद्ध होती, कारण फाशाची शिक्षेने जास्तीत जास्त 1.5 मिनिटं किंवा 3 सेकंदामध्ये गळा आवळल्याने तडफडून त्या माणसाचा, त्या स्त्रीचा जीव जायचा, गळा आवळून. पण शुलाची शिक्षा इतकी खतरनाक आहे, माणूस मरायला 2 दिवस लागायचे. कारण त्या शुलावर म्हणजे काय, शिसमचं लाकूड किंवा सागाचं लाकूड असं उभं करायचं, पण ते इतकं खाली जाड आहे, पण वरती इतकं टोकदार आहे. खाली जाड करत 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 वरती इतकं टोकदार आहे, सुईच्या टोकापेक्षा आणि दार आहे. त्याच्यावर ज्याला शिक्षा झाली त्याला झोपवायचं. पण त्या शूलाला 3 प्रकारच्या वनस्पत्यांचं तेल लावायचं. का? ते असं चोपडं झालं का अंगामध्ये तो शूल घुसल आणि माणूस फाटून चिरून मरून जाईल. असं मरण इतकं खतरनाक तळपून मरण असायचं. ती शिक्षा त्या संन्याशाला टाकली आणि त्याला पाठीवर आडवं झोपवलं. पण त्यानं उत्थान दशेला यायच्या आत आपलं शरीर इतकं हलकं केलं होतं कागदासारखं. 1 इंचाची आणि त्या साधूच्या पाठीत घुसली, पण नंतर शूल काही घुसेना. दुपार झाली, संध्याकाळ व्हायला लागली. राजा म्हणला, का रे फाटला का नाही त्याचं पोटबीट? आला का शूल पाठीतनं वर पोटातनं बाहेर आला? नाही राजा. ने का? खाली माना गेल्या त्या लोकांच्या. गुप्तहेर म्हटले, राजा एवढासा तो शूल त्याच्या पाठीत घुसलाय, पण काय झालं माहित नाही, तो शूलच त्याच्यात घुसेना. राजाच्या थोडस लक्षात आलं, बहुतेक आपण चोर सोडून संन्याशाला तर शिक्षा दिलेली नसावी. अरे लवकर काढा त्याला. आता काढायला गेले, शिड्या चढून त्या शूलावरून. त्याने अंग इतकं घट्ट केलं होतं, प्राणाय अपानाय व्यानाय उदानाय समानाय, हे जे 5 प्राण आहे ते एकवटून शरीर इतकं पक्क केलं होतं का तो 1 इंचाचा घुसलेला शूल आणि दारभाग, टोकदार भाग त्या साधूच्या अंगातून निघेना सुद्धा. शेवटी यांनी काय केलं, खालून शूल कापला, हळूच आडवा केला आणि त्या साधूच्या अंगामध्ये जेवढा घुसला होता तेवढा कापून टाकला. पण खुरटला ना तो, जसा पायामध्ये काटा मोडतो ना तसा एवढासा 1 इंचाचा आणि त्या साधूच्या मध्यभागी पाठीत घुसून राहिली. 6 वाजता राजा त्याच्या जवळ असा बसून राहिला. आता म्हटला, हा ध्यानावर आला का, हा आता सगळं पाहिलं का मला शाप देणार, माझं वाटोळ होणार. कारण का, चोर सोडला रे हरामखोरांना तुम्ही, त्या संन्याशाला आणलं म्हणून तर शूल घुसत नव्हता. खरा चोर असता तर आतापर्यंत एवढापर्यंत मेला असता तो. अरे काय केलंस तुम्ही? राजाचा थरकाप झाला. आणि मग 6:30 वाजता साधूने अशी मुद्रा काढली, ध्यानमुद्रा. हातावर हात चोळले, डोळ्याला लावले आणि हळूच करुणामय नजर उघडली, डोळे उघडले आणि इकडं तिकडं पाहिलं आणि पहिलं वाक्य बोललं, राजा मी माझ्या आश्रमात होतो रे, ध्यानाला बसलो तेव्हा आश्रमात होतो, मी इकडे कसा आलो? म्हणजे आतापर्यंत काय घडलं साधूला माहीत नाही. तेवढीच संधी साधली आणि राजानं त्या साधूच्या पायाला मिठी मारली, म्हणला, महाराज माफ करा. पहिलं एकच काम मी तुमच्याकडून वरदान मागतो. काय? मी जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवा आणि कृपा करून मी जे केलंय ना मला माफ करा आणि माझ्या गुप्तहेर खात तू सांग ना. अरे आम्ही युगदृष्ट्या पुरुषाने लोकांवर चिडावून शाप द्यावे तसा मी साधू नाही रे. काय झालं राजा? म्हणे चोरी झाली, त्या चोराने धन आणि घोडा तुमच्या आश्रमासमोर मांडला आणि ते धन तुमच्या जवळ सोडलं. गुप्तहेर खात्यातल्या लोकांना धन तुमच्या जवळ सापडलं, घोडा तिथं सापडला, म्हणून चोर सोडून तुम्हाला त्यांनी आणलं, शुलावर दिलं.
ठीक आहे, हरकत नाही, येतो मी, असं म्हणून कुठल्याही प्रकारचा व्यक्त न होता, रिॲक्ट न होता, तो साधू आश्रमाकडे नाही, साधू त्या राजाच्या राजवाड्यातून सरळ दक्षिणेचा रस्ता घेऊन निघून चालून गेला. आश्रमाकडे नाही गेला, सरळ त्याने यमलोक गाठला. यमानं पाहिलं, यम सह्या करत होता काही फाईलवर. हे अगोदरच तयार असतं बरं का. तुम्ही म्हणता अचानक झालं, असं नव्हतं व्हायला लागत, हे सगळं ठरलेलं असतं. प्रारब्ध क्रियमान हे सगळं ठरलेलं असतं. कोणाला कधी आणायचं, कोणाला रस्त्याच्या अपघाताने आणायचं, कोणाला हृदयविकाराच्या झटक्याने आणायचं, कोणाला ब्लड प्रेशरचं वाढला, कोणाची शुगर वाढली, कोणाचा अपघात झाला, कोणाला साप चावला, कोणाचा पाण्यात बुडून, कोणाचा, हे सगळं लिहिलेलं असतं. विधीने लेख भाळी लिहिला. आणि आपण म्हणतो अचानक झालं. अचानक कधीच होत नसतं. जे जे लिहिले प्रारब्धी तेने चुके कर्मे कधी होणारा, सारी की बुद्धी कर्म रेखा टळेना, हे टळत नाही. जे कपाळावर लिहिलं ते घडतच असतं. यम सह्या करत होता आणि त्या साधूला पाहिलं. यमाने फाईल बंद केली, 120च्या स्पीडने पळत गेला आणि त्या साधूच्या पाया पडून म्हणला, महाराज आमच्या यादीला काय तुमचं नाव नाही, तुम्ही इकडे आले कसे काय? साधू म्हणला, मला शानपणा नको करू, वैकुंठाच्या यादीला माझं नाव आहे, पण इथं यायचं कारण आहे, मी जर आयुष्यात कुणाशी वाईट वागलो नाही तर मला ही आणि 1 इंचाची माझ्या पाठीत घुसलीये, मला हा त्रास का? माझ्या प्रश्नाचं उत्तर, स्वतःच्या कर्मावर इतका आत्मविश्वास असावा. जर मी कुणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट का झालं? लक्षात येतंय तुमच्या? केले कर्म झाले त्याची भोगायला. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाय. साधू संतांना हे भोगायची गरज नाही, पण झालंय का पहा. काय झालं? यम म्हणला, हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, हे चित्रगुप्ताकडे. मग चित्रगुप्ताला बोलून घेतलं. चित्रगुप्ताला म्हणे, सांग, मी जर कुणाचं वाईट केलं नाही तर मला हा त्रास पाठीत टोचून राहिलं, किती त्रास होतोय, निघतही नाही ते, हे का त्रास होतोय मला जरा सांगशील का? चित्रगुप्त म्हणला, आमच्याकडून कधी घोटाळा होत नाही, पण सांगतो तुम्हाला तुमची काय चुकी झाली. चित्रगुप्ताने त्या साधूचं वय होतं 126, कारण त्यावेळेला वयोमान खूप असायचं त्या युगामध्ये. तर ते पानं उलटायला सुरुवात केली. 126 वर्षापासून उलटताना सगळी फाईल हिरव्या रंगाच्या शाईने लिहिलेली होती. तुम्ही पण ऐकून ठेवा, आपली सुद्धा फाईल हिरव्या आणि लाल रंगाच्या शाईने लिहिली जाते. हिरव्या रंगाच्या शाईने आपल्याला पुण्य लिहिलं जातं, लाल रंगाच्या शाईने चित्रगुप्त आपलं पाप लिहितो. पण साधूच्या अख्ख्या आयुष्याची फाईल हिरव्या रंगाची होती, म्हणजे सगळं पुण्य होतं, धर्मच होता, नीती होते, अधर्म अजिबात नव्हता. पानं उलटता उलटता साधूने कमरेवर हात ठेवले म्हणला, दाखवच तुम्हाला आता, आज मी तुम्हाला शिक्षा करून शाप देऊन जाळून टाकतो, यमाला पण आणि तुला पण. मी राजाशी भांडणं नाहीये, त्याचं निमित्त झालं, मला त्रास का होतोय त्याचं उत्तर दे. जर मी आयुष्यात कुणाचं, चित्रगुप्त म्हणला, जरा उतावळे होऊ नका, थांबा थोडस. उलटता उलटता राजाचं 5व्या वर्षाचं वय आलं आणि तिथं एक लाल रंगाच्या शाईने वाक्य लिहिलेलं सापडलं. लक्ष द्या, सर्वांगाचे कान करा. काय असतं बघा, प्रारब्ध संचित क्रियमान. लाल रंगाचं वाक्य लिहिलं होतं. त्या वाक्यात असं लिहिलं होतं, हा साधू 5 वर्षाचा असताना पाऊस येणार असला का ते चाटू असे तर 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 करीत उडतात पहा ते किडे, पंखावाले, पटकन इकडे डोळ्यासमोरून जातात असं. तो साधू 5 वर्षाचा असताना ते चाटू ते किडे पकडायचा, त्यांच्या पाठीला काटा खोपसायचा आणि त्याला दोर बांधून पतंग म्हणून उडवायचा. पुढचं कळलं का तुम्हाला? त्या साधूचं नाव होतं मांडव्य. काय नाव होतं? मांडव्य. चित्रगुप्ताने सांगितलं, काय चुकलं होतं त्या किड्याचं, त्याच्या पाठीला तुम्ही काटा खोपसून पतंग म्हणून उडवायचे, त्याच्या पाठीला किती त्रास होत असेल. आज जो त्रास होतोय ना तुमच्या पाठीमध्ये, जी आणि ऋतून राहिली, तो त्रास आहे. साधूच्या डोळ्यात पाणीच आलं आणि साधू तिथून परतला. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून प्रारब्ध क्रियमान. तुम्ही म्हणाल हे साधूचं सांगितलं त्याला तर भोगावंच लागलं, पण ऐका ना, तो साधू तडक तिथून निघाला आणि डायरेक्ट वैकुंठात विष्णू लोकी गेला. अधिकार तेवढा होता. भगवान विष्णू म्हणले, या महाराज बसा. काय येणं केलं? म्हणे, देवा इथून पुढं मला सांग, 5 वर्षाचं लेकरू असताना त्याला काही कळतं का रे? म्हणे नाही. मग मला कर्माची शिक्षा का? पण मला जे भोगावं लागलं ना ते इतरांना इथून पुढे भोगायला लागणार नाही. आत्ताची आत्ता सही करून मसुदा तयार कर. यमाला चित्रगुप्ताला बोलवलं. म्हणे, हा मसुदा भगवान विष्णूंनी सांगितलं, वय वर्ष 1 ते 8 किंवा 5, वय वर्ष 1 ते 8 इथपर्यंत जर त्या लेकराकडून, त्या लेकीकडून काही चांगलं वाईट घडलं तर त्या कर्माच्या बंधनात त्यांना अडकवायचं नसतं. कारण लहान मुलं हे निरागस असतात, मुलं हे देवाघरचे फुलं असतात. हा साधू बोलला, कारण 5 वर्षाचा असताना मला काही कळत होतं का काटा खुपसल्यावर त्याला वेदना होतील, म्हणून आता मसुदा तयार कर. 8 वर्षाचं होईपर्यंत कुठल्याच कर्मबंधन नको. म्हणून लहान मुलांना देवाची रूप मानतात. आपण म्हणतो त्यांच्याकडे पाप पुण्य नाही. एका भैरवनाथाची मूर्ती उचलतच नव्हती, मूर्ती छोटी होती. नवीन
नवीन मूर्ती बसवली, पण जुनी मूर्ती काय शेजारी बसवायची ती काय उठेना. JCB आणला, 200 लोक बिलगले तरी मूर्ती हलना. बाजूने उकरलं, मूर्ती वरचीवर होती तरी हलेना. शेवटी तिसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा दिवस आला, हलवायला गेले मूर्ती, काळा कुट्ट नाग येऊन बसला, तो हातच लावू देईना. ते आले आमच्याकडं, म्हणे काय करायचं? म्हणलं काहीच करू नका, मला फक्त 5 मुलं द्या 8 वर्षाखालचे. मी 5 मुलं 8 वर्षाखालचे नेले. काल भैरवाष्टक म्हटलं. काल भैरवाष्टकाचं काल भैरवाष्टकम पठंती ये मनोहरम हे म्हणत असताना तिथून नाग निघून गेला, कुठं गेला माहित नाही. आणि 8 वर्षाखालच्या 5 मुलांनी अलगद भैरवनाथाची मूर्ती उचलली आणि मंदिरात नेऊन ठेवली. मला टाइमपास करायचा नाहीये, मला सांगायचं एक आहे, लहान मुलं निरागस असतात. हा मसोदा कोणी तयार केला? मांडव्य ऋषींनी. त्यांचं नाव होतं मांडव्य, पण त्यांच्या पाठीत आणि घुसून राहिली म्हणून त्यांना पुढं म्हणू लागले लोक आणि मांडव्य. विठ्ठल प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोणी अंतर्बाही. देव त्यांच्या आतही असतो, बाहेर असतो. सत्वरजतम बाधा. 3रं चरण बोला. सत्वरज बाधा, सत्वरजतम बाधा, सत्वरजतम बाधा, सत्वरजतम बाधा. नवे हरिभक्तासी कदा, नवे हरिभक्तासी कदा, अवघा देव झाला पायी, अवघा देव झाला पायी. नवे हरिभक्तासी कदा, नवे हरिभक्तासी कदा, अवघा देव झाला पायी, अवघा देव झाला पायी. ओ बारकुमाई